पण आजही काय होतं माहिती आहे, बऱ्याचशा भागांमध्ये थोडासा वेगळा प्रश्न आहे. आजही बऱ्याचशा भागांमध्ये पिरियड्सच्या वेळी, मासिक पाळीच्या वेळी 3 दिवस बाजूला बसणं, गावाकडे वगैरे, तर ह्या प्रथा चालू आहेत. तर याकडे तू कसं बघतेस? माझं थोडं म्हणजे याच्याकडे काय म्हणतात, आपण या ज्या क्षेत्रात आहोत ना मधून बरेच जण सोयीनी मार्ग किंवा प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. माझा असा विचार आहे, मी मानते आणि नाही मानत ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जिथे गरज आहे, आता समजा एखाद्या ठिकाणी पूजाच आहे, पण तिथे जर काही म्हणजे आतमध्ये जाणं, त्या चौकटीच्या आतमध्ये जाणं, तिथे जर गरजेचं असेल, उद्या एखाद्याला त्रास झालाय, तर मग तेव्हा मी विचार नाही करणार आहे की मला आतमध्ये, अरे मी कसे जाऊ, मला पिरियड झालेत म्हणून. मग ती एखाद्याच्या घरात काही वास्तुशांत असते किंवा सत्यनारायणाची पूजा असेल, पण तिथे गरज आहे, आता आतमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा मी जाते, नाही असं नाही. पण माझ्या घरामध्ये असू देत किंवा माझ्या मैत्रिणीच्या घरी जर पूजा असेल, तर मी तिथे जाणं टाळते. हे माझं मत झालं. आपण वेगळे विचारसरणीचे पण काही लोक आहेत की जे म्हणतात नाही, ते त्यांनीच दिलेलं आहे, हे देवानीच दिलेली गोष्ट आहे, मान्य आहे. पण ते आपल्या शरीरातून जेव्हा येतं तेव्हा ती एक कुठल्या शरीरामध्ये काय डिटॉक्स आपण जसं करतो डाएटमध्ये, तसे शरीरातले काहीतरी घाण आहे तिचे बाहेर पडायचे. मग आपण आंघोळ न करता जातो का देवाऱ्यामध्ये किंवा पूजा करतो का, देवांना हात लावतो का? ते नाही करत आहे. मग तिथे आपण ते कसं पाळतो ती गोष्ट? मग जर माझ्या शरीरातून एखादी कुठली तरी स्त्राव बाहेर येतोय, तेव्हा मी नाही गेले, माझं नामस्मरण तर चालूच आहे ना. मग आपण परत म्हणतो की मग मूर्तीपूजा तरी मग का करतात? मग ते असं वाटतं की कधी कधी आपण आपल्या सोयीनुसार गोष्टी बदलत जातो, असं मला वाटतं. मग मी तेव्हा देवांना नाही हात लावत. हे मला असं वाटतं की तेव्हा नको, नाही लावायचा मला तेव्हा हात. आपलं मन मानत नाही. मन मानत नाही. मग आता परत मी म्हणते ना की काही जण म्हणतात की त्यांनीच दिलेलं आहे. हो, त्यांनीच दिलेलं आहे ना, पण त्याच्यातून काहीतरी वेगळे वाईट हार्मोन्स बाहेर पडतायत आणि मग तुम्ही अंघोळ न करता पण जातायत का? मग सेमच गोष्ट झाली ना. अंघोळ न करता जाणं म्हणजे अस्वच्छ असणं, आणि तेव्हा पिरियड्स आहे म्हणजे अस्वच्छ प्रकार बाहेर पडतोय. मग तेव्हा तुम्ही जाऊन देवाला हात लावणार, ती सेमच गोष्ट होते. त्यामुळे शक्यतो मी नाही लावत. पण मी हे पाळते का, तर असं नाही. माझ्या घरात देवपूजा नाही करत हे नक्की मी बाहेरून मी अगदी आंघोळ करून आले, जेव्हा पिरियड्स असतील तेव्हाही मी हात जोडून पाया वगैरे सगळं पडते, पण मी पूजा नाही करत तेव्हा त्यांची. मला असं नाही करायला पाहिजे. ओके. पण मला एक अजून एक प्रश्न पडलाय की एखाद्या मालिकेचा सीन आहे आणि आपल्याला पिरियड्स आलेत आणि नेमकं त्या दिवशी ते शूट आहे एखाद्या मंदिरात. सो माझं झालंय असं. मी वाईला जेव्हा शूट करत होते, शंकराचं मंदिर होतं आणि नाईट शिफ्ट होती आणि त्याच दिवशी मला दुपारी पिरियड झाले होते. आता त्या दिवशी मी काहीच नाही करू शकत आहे. पण आत गाभाऱ्यात जाऊन मला थोडी काय म्हणतात, त्यांना हात लावायचा नव्हता ना काही, माझे सीन करायचे होते. मला तिथे जाऊन पूजा करायची नव्हती. मग मी आतमध्ये एंटर करताना मी एवढंच फक्त महादेवाला म्हटलं की आज माझे पिरियड झाले, पण हा माझा कामाचा भाग आहे, त्यामुळे मला येणं म्हणजे काय पर्यायच नाही आहे मला त्याशिवाय, त्याबद्दल मला माफ कर. एवढंच मी वाक्य बोलले आणि मी आत गेले. आणि त्या दिवशी सीन सगळे खूप उत्तम झाले. तो माझ्या कामाचा भाग झाला. मला तिथे पूजा नाही करता येणार आहे, मला त्याला हात नाही लावायचा आहे. माझं काम आहे ते माझ्या परिघामधलं आहे. मला पुजारीसारखं आतमध्ये थोडी जायचं, त्या गाभाऱ्यात आत जायचंच नव्हतं. मला सगळं जे काय आहे ते बाहेर आहे. त्यामुळे मी थोडीशी आहे त्याबाबत मानणारी आणि काही बाबतीत नाही. जिथे कामाच्या बाबतीत येतं तिथे नाही करत. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.